नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत फडणीस, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण. आज आपण भारतातील आर्थिक नियोजन याविषयी माहिती घेणार आहोत. हा अभ्यास घटक MPSC आणि UPSCच्या व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. भारताच्या आर्थिक नियोजनाचा इतिहास विचारात घेता जगामध्ये सर्वप्रथम रशियाने नियोजनाचा स्वीकार केला. 1928मध्ये रशियात पंचवार्षिक योजनांद्वारे नियोजनाला सुरुवात झाली. रशिया आणि चीन हे दोन समाजवादी अर्थव्यवस्था असणारे देश होते. या देशांनी केलेल्या नियोजनाचा स्वीकार भारताने केल्याचे दिसून येते. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियापासून प्रेरित झाले होते. त्यामुळे 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने पंचवार्षिक योजनांद्वारे नियोजनाचा स्वीकार केल्याचे दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्था भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही घटकांनी युक्त असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था समजली जाते. भारताच्या नियोजनाचा विचार करता स्वातंत्र्यपूर्व काळात सर विश्वेश्वरय्या योजना 1934मध्ये आखण्यात आली होती. भारताच्या नियोजित आर्थिक विकास या ग्रंथात आर्थिक विकासाचा 10 वर्षाचा कार्यक्रम विश्वेश्वरय्या यांनी मांडला होता. ते एक कुशल प्रशासक होते. म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही योजना सुरू झाली होती. मात्र 1938मध्ये नियोजन मंडळाची स्थापना करण्यात आली आणि दुसऱ्या महायुद्धामुळे ही योजना मागे पडली. गांधी योजना 1944. प्राध्यापक S.N. अगरवाल यांनी महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित ही योजना मांडली. या योजनेला 1944मध्ये आर्थिक विकासाचा आराखडा तयार करून मंजुरी देण्यात आली. या योजनेला गांधीवादी योजना असे नाव देण्यात आले. मुंबई योजना. ही योजना देशातील प्रमुख भांडवलदारांनी तयार केली. यामध्ये 8 उद्योगपती होते. पुरुषोत्तम ठाकूरदास, J.R.D. टाटा, सर दलाल, श्री A.D. श्रॉफ, जॉन मथाई, श्री G.D. बिर्ला, सर श्रीराम, कस्तुरभाई लालाभाई यांनी 1944मध्ये ही योजना मांडली. तिला मुंबई योजना असे म्हणतात. ही योजना तयार करण्यामध्ये टाटा बिर्ला या उद्योगपतींनी पुढाकार घेतल्यामुळे याला टाटा बिर्ला योजना असेही संबोधले जाते. जनता योजना. श्री मानवेंद्रनाथ रॉय यांनी याच दरम्यान मुंबई योजनेला पर्यायी म्हणून जनता योजना मांडली. मात्र ही योजना फारशी यशस्वी झाली नाही, कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने नियोजित विकासाचा कार्यक्रम आखण्याचे निश्चित केले. स्वातंत्र्यानंतर नियोजनाची भूमिका स्वीकारताना नियोजनामध्ये प्रामुख्याने प्लॅनिंग महत्त्वाचे असल्यामुळे नियोजन आयोगाची स्थापना करण्याचे निश्चित झाले. 15 मार्च 1950 रोजी भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी उपाध्यक्ष नियुक्त केला जातो. नियोजन मंडळाचे 8 सभासद असतात. यामध्ये केंद्र सरकारमधील नियोजन मंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री या मंडळाचे सदस्य असतात. शिवाय एक उपमंत्री व संसदीय सचिव असतो. मंत्रिमंडळाचे सांख्यिकी सल्लागार यामध्ये असतात. नियोजन आयोगाचे मुख्य काम नियोजनाची कार्यवाही करणे हे असते. देशात उपलब्ध साधनसामग्री पाहणे, भांडवल, मानव संसाधन, तंत्रज्ञानाचा आढावा घेणे, नियोजनाची आखणी करणे, देशातील साधनसामग्रीचा समतोल व परिणामकारक वापर करणे, योजनेची उद्दिष्टे ठरवणे, योजनेचा अग्रक्रम ठरवणे, पंचवार्षिक योजनांबरोबरच वार्षिक योजना व राज्य सरकारांच्या योजना यांना मार्गदर्शन करणे, देशाचे प्राधान्यक्रम ठरवणे, उपयुक्त तंत्रज्ञानाची माहिती घेणे, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये समतोल निर्माण करणे, प्रत्येक टप्प्याचा आढावा घेऊन त्यामध्ये मार्गदर्शन करणे व पंचवार्षिक योजना
विकासाच्या मार्गावरती नेण्यासाठी, देशाचा चिरंतन आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सहाय्य करणे इत्यादी कार्ये नियोजन आयोगाला म्हणजेच नियोजन मंडळाला करावी लागतात. त्यानंतर नियोजन आयोगाला मदत करण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. नियोजन आयोगाचे सर्व सदस्य हे राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. शिवाय कॅबिनेट मंत्री, घटक राज्यांचे मुख्यमंत्री इत्यादी राष्ट्रीय विकास परिषदेचे सभासद असतात. राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये नियोजन आयोगाने तयार केलेल्या नियोजनाच्या आराखड्याला मंजुरी देण्याचे काम केले जाते. यामध्ये काही दुरुस्त्या असतील तर त्या सुचवल्या जातात व अंतिम आराखडा राष्ट्रीय विकास परिषदेने मंजूर केल्यानंतर पंतप्रधान तो लोकसभेत सादर करतात. संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होऊन त्यास मंजुरी दिल्यानंतर पंचवार्षिक योजनेची कार्यवाही सुरू होते. भारताच्या आर्थिक नियोजनामध्ये नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. मात्र सध्याचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाचे नामकरण नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया NITI या अनुषंगानं नीती आयोग तयार केलेला आहे. हा नीती आयोग सुरुवातीच्या नियोजन आयोगाप्रमाणेच काम करतो. यामध्ये देशाचे पंतप्रधान अध्यक्ष असतात. पंतप्रधानांनी नियुक्त केलेले अर्थतज्ज्ञ हे उपाध्यक्ष असतात. नियामक मंडळ, विभागीय परिषद यांचे सदस्य असतात. पूर्णवेळ 5 स्थायी सदस्य असतात. अर्धवेळ सदस्य असतात. स्वायत्त संस्थांचे सेक्रेटरी यामध्ये असतात. नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगरिया हे होते, तर श्री अमिताभ कांत हे IAS अधिकारी CEO होते. याशिवाय राजनाथ सिंग, अरुण जेटली, सुरेश प्रभू, राधामोहन सिंग, नितीन गडकरी हे, स्मृती इराणी, थावरचंद गेहलोत हे नीती आयोगाचे सदस्य होते. शिवाय गव्हर्निंग कौन्सिल व सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल हे नीती आयोगाचे पदसिद्ध सदस्य आहेत. नीती आयोग नियोजन आयोगाप्रमाणेच कामकाज करताना आपल्याला दिसून येतो. यानंतर आपल्याला आढावा घ्यायचा आहे तो भारतातील नियोजनाची विविध उद्दिष्टे. भारतामध्ये आर्थिक नियोजनाला सुरुवात झाल्यानंतर नियोजनाची काही महत्त्वपूर्ण उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. या 6 उद्दिष्टांद्वारे भारताचा सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्याचे निश्चित झाले. यामध्ये सर्वप्रथम आर्थिक वृद्धी. नियोजनाचे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. कृषी, उद्योग, वीज निर्मिती, वाहतूक, दळणवळण आणि अर्थव्यवस्थेच्या अन्य क्षेत्रांचा विकास वेगाने घडवून आणणे यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात व दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणण्याचा आर्थिक वृद्धीचा मापदंड निश्चित करण्यात आला. गुणात्मक व संख्यात्मक सुधारणा, साक्षरता, आयुर्मान, बालमृत्यूदरात घट यासारख्या उद्दिष्टांचा आढावा आर्थिक वृद्धीच्या अनुषंगाने घेण्यात आला. विकास होत असताना देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे निश्चित करण्यात आले. देशाचा राष्ट्रीय उत्पन्नाचा वेग वाढताना आपल्याला दिसून आला. दुसरं उद्दिष्ट होतं आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन. स्वातंत्र्यानंतरची काही वर्षे भारत हा अनेक बाबतीत परावलंबी होता. म्हणूनच नियोजनामध्ये स्वावलंबनाला प्राधान्य देण्यात आले. सुरुवातीच्या काळात अन्नधान्य आयात करावं लागलं. मात्र 1967मध्ये हरित क्रांतीनुसार आपण आपल्या देशात अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले. याचबरोबर पंचवार्षिक नियोजनामध्ये विविध घटकांचा आढावा घेताना उद्योगांना लागणारा कच्चा माल, निर्यातक्षम माल या सगळ्यांचाच स्वावलंबी विकास घडवून आणण्याला प्राधान्य देण्यात आले. आर्थिक नियोजनामध्ये व्यापार समतोल निश्चित करणे यालाही प्राधान्य देण्यात आले. वाढत्या लोकसंख्येबरोबरच बेरोजगारी दूर करण्याचे उद्दिष्ट नियोजनामध्ये होते. लॉर्ड केन्स याच्या मते आर्थिक विकासात रोजगार पातळीला सर्वाधिक महत्त्व असते.
अनेक अर्थशास्त्रज्ञांनी पूर्ण रोजगाराची पातळी विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे निश्चित केले आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी देशातील अनेक पंचवार्षिक योजनांमध्ये बेरोजगारी कमी करण्यासाठी उपाययोजना होत्या. यामध्ये रोजगार हमी योजना, मनरेगा यासारख्या अनेक योजना सुरू करणे, कमवा शिका, मागेल त्याला काम, कामाच्या मोबदल्यात धान्य यासारख्या योजनांद्वारे आपण आपल्या देशात बेरोजगारी कमी करण्याचा व रोजगार वृद्धी करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच प्रमाणात याला यश आल्याचे दिसून येते. उत्पन्नातील विषमता कमी करणे. वाढत्या आर्थिक नियोजनाबरोबरच देशात उत्पन्न आणि संपत्तीमध्ये विषमता निर्माण होते. श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो तर गरीब वर्ग अधिक गरीब बनत जातो. यामुळेच श्रीमंती आणि गरिबी यामधील दरी कमी करण्यासाठी सामाजिक व आर्थिक समतोल निर्माण करावा लागतो. या उद्दिष्टाला पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले. दारिद्र्य निर्मूलन. दांडेकर आणि रथ यांनी दारिद्र्याची व्याख्या करताना उत्पन्नाऐवजी उष्मांकाशी व्याख्या जोडली. प्रतिदिन आहारातून मिळणाऱ्या कॅलरीज यावर दारिद्र्य मोजले गेले. दारिद्र्य रेषा निश्चित करण्यात आली. याचे श्रेय दांडेकर आणि रथ या दोन भारतातील अर्थतज्ज्ञांना जाते. बेरोजगारी आणि दारिद्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दारिद्र्य कमी करायचे असेल तर रोजगार वृद्धी करावी लागेल आणि बेरोजगारी कमी झाली तर दारिद्र्य कमी होण्यास चालना मिळेल. या अनुषंगाने पंचवार्षिक योजनांमध्ये गरिबी हटाव ही योजना 6व्या पंचवार्षिक योजनेत आखली गेली. इंदिरा आवास, घरकुल योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ग्रामोद्योग व लघुउद्योग योजना, कुटीर उद्योगांना चालना यासारख्या अनेक योजना निर्माण करून बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद निर्माण करून दारिद्र्य कमी करण्याला प्राधान्य दिले. आधुनिकीकरण. आर्थिक विकासाबरोबरच आधुनिकीकरणालाही चालना देण्याचे निश्चित केले. आधुनिकीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक आणि रचनात्मक बदलांची प्रक्रिया होय. मागास शेतीला आधुनिक रूप देणे, जमीन कसण्याच्या पद्धती बदलणे, कसेल त्याची जमीन, अनेक भांडवली उद्योग सुरू करणे, भांडवलदारीचा स्वीकार करणे, अर्थव्यवस्था खुली करणे. 1991 नंतर भारताने आर्थिक नियोजनाद्वारे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण ह्या 3 नवीन संकल्पना स्वीकारून भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला. याला बऱ्याच अंशी यश मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारताचा आर्थिक वृद्धी दर जो अनेक वर्ष 3% आसपास होता तो अलीकडच्या काळात 7% ते 8% वाढल्याचा दिसून येतो. भारताने चांद्र मोहीम, मंगळ मोहीम याबरोबरच अनेक क्षेत्रात नाविन्यपूर्व आधुनिकीकरण केलेले आहे. दळणवळण, वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञान क्रांती, बुलेट ट्रेन, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे यासारखे प्रकल्प हे भारताच्या आधुनिकीकरणाचे स्वरूप आहेत. दळणवळणाच्या क्षेत्रात अनेक दूरसंचार कंपन्या स्थापन केल्या आहेत. रस्ते वाहतूक, जलवाहतूक इत्यादीद्वारे, हवाई वाहतुकीद्वारे भारतात आधुनिकीकरणाचा वेग वाढल्याचे दिसून येते. मात्र असे असले तरी भारतीय नियोजनाचे मूल्यमापन करताना 1 ते 12 पंचवार्षिक योजनांमध्ये काही पंचवार्षिक योजना यशस्वी, काही पंचवार्षिक योजना मर्यादित यशस्वी तर काही पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्याचे दिसून येते. अवास्तव उद्दिष्ट राखल्यामुळे अनेक पंचवार्षिक योजनांमध्ये म्हणावे तसे यश प्राप्त झाले नाही. या सर्वांचा परिणाम हा भारताच्या आर्थिक नियोजनावरती झाला. 12वी पंचवार्षिक योजना ही भारताच्या नियोजनातील शेवटची योजना होती, जिचा कालावधी 2012 ते 2017 असा होता. यानंतर भारताने नियोजनाचा कार्यक्रम तर स्वीकारला, मात्र पंचवार्षिक योजनांचे स्वरूप बदलले. त्यामुळे भारताच्या विकासाला काही प्रमाणात चालना मिळाल्याचे तर काही प्रमाणात नियोजित अर्थव्यवस्थेमुळे तोटा झाल्याचेही दिसून येते. धन्यवाद.